आजची सकाळ ही अमरावती नगरीमध्ये माझ्या हॉटेलमध्ये सगळे लोक मला भेटायला आले, माझं स्वागत करण्यासाठी आले. त्यांचे सर्वांचे स्वागत घेऊन मी दाखल झाले ते अंबादेवीच्या मंदिरात. इथलं प्रसिद्ध असं मंदिर आहे. द्वापर युगातील हे मंदिर आहे. श्रीकृष्णाने इथूनच द्रौपदीचं हरण केलं. दोघांनी याच मंदिरात दर्शन घेऊन पुढे गेले, अशी कहाणी आहे. या मंदिराच्या ट्रस्टींना मी आवाहन केलं की तुम्ही प्लास्टिक बंदीच्या आमच्या कार्यामध्ये सहभाग घ्या, आणि तिथे आम्ही त्यांना कापडी पिशव्या देखील. इथून अगदी 2च पावलाच्या अंतरावर आहे हे दुसरं मंदिर. हे आहे एकविरा देवीचं मंदिर. अत्यंत सुंदर असे देवीची मूर्ती, अत्यंत तेजस्वी सुंदर गाभारा. इथे देखील आम्ही खूप छान पूजा केली. अंबादेवी आणि एकविरा देवी या दोघी बहिणी आहेत. इकडून मी निघाली. अगदी समोरच एक गोशाळा होती. त्या गोशाळेमध्ये गोमातेचं दर्शन घेतलं आणि गोशाळेच्या लोकांशी चर्चा देखील केली. माझ्या ट्रस्ट बरोबर होत असलेल्या चर्चेत याही ट्रस्टने एकविरा देवीच्या मला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. इथे आलेली मी आहे ते श्रीकांत भांती यांची आई वारली, त्यांना भेट देण्यासाठी. आज त्यांचा 14वा दिवस होता. ते स्वतः नव्हते, पण त्यांच्या घरचे लोक होते. इकडनं निघाले ते थेट गाठलं माझं कार्यालय, तुडुंब भरलेलं भाजपचं कार्यालय. संकल्पातून सिद्धीकडे हा प्रवास प्रधानमंत्री मोदीजींचा मांडण्यासाठी प्रेस देखील तिथे घेतली आणि खूप सुंदर शब्दात त्यांना मांडण्याचा मी प्रयत्न केला. महिला कार्यकर्त्यांनी आवर्जून त्याचा उल्लेख देखील केला. येथून आले ते मी गेस्ट हाऊस मध्ये आले. या अमरावतीचं गेस्ट हाऊस खूप सुंदर आहे. तिथल्याच डायनिंग रूम मध्ये आम्ही प्रेझेंटेशन घेतलं पशुसंवर्धन विभागाचं. तिथे गोशाळा चालवणाऱ्या लोकांना बोलवून त्यांना सुद्धा सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करून त्यांचा देखील आम्ही सन्मान केला. त्यानंतर पर्यावरण विभागाची बैठक झाली. मग कार्यकर्त्यांशी 2 शब्द बोलून मी तिथून निघाली. नागपूर एअरपोर्टवर पोहोचले आणि मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी अत्यंत उत्सुकतेने विमानात गेले.